गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमन हरि गोपाल बोलो। फुलसावंगी आणि परिसरातील भाविक बंधू भगिनींनो, आपणासाठी आनंदाची बातमी, खुशखबर, सुवर्ण संधी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रीमद संगीतमय भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ते शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 पर्यंत पुण्येश्वर मंदिर परिसर फुलसावंगी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। कथा प्रवक्ते आहेत हरिभक्त परायण श्री रामेश्वर महाराज खोडे, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त व्यसनमुक्ती प्रचारक, व्यसनमुक्ती सम्राट इसापूर यांच्या सुमधुर अमृततुल्य रसाळ वाणीतून आपण श्रवण करा संगीतमय श्रीमद भागवत कथा। आमचे प्रेरणास्थान आहेत व्यसनमुक्ती सम्राट परमपूज्य आदरणीय हरिभक्त परायण श्री मधुकर महाराज खोडे इसापूरकर, ज्ञानेश्वरी व्यासपीठ संचालक हरिभक्त परायण श्री अशोक महाराज थोरात आमडापूर, मृदंगाचार्य आहेत श्री गणेश महाराज भानुशे। तरी आपण सर्वांनी या श्रीमद संगीतमय भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा। भागवत कथेची वेळ आहे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आणि स्थळ आहे पुण्येश्वर मंदिर परिसर फुलसावंगी। या भागवत कथेदरम्यान अनेकविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। प्रवचन, नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आणि होत आहे सामूहिक विवाह सोहळा। तरी आपण या सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। श्रीमद संगीतमय भागवत कथे दरम्यान होणारे दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 या वेळात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केलेली आहे आणि सकाळी 10 ते 12 या वेळात होईल प्रवचन सत्र। कीर्तनास 7ही दिवस साथ देत आहेत हनुमान भजनी मंडळ खोलेश्वर, माऊली हरिपाठ मंडळ फुलसावंगी। हे कीर्तनाला 7ही दिवस संगीताची साथ देत आहेत। तरी आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा। हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा। तपाचे सामर्थ्ये तपिन्नले अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन केले। ज्ञान गुण गम्य ज्ञान देवाला धले। शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ला रात्री 8 ते 10 या वेळात हरिकीर्तन करतील हरिभक्त परायण श्री डॉक्टर लक्ष्मीकांत रावते ढाणकी। दिनांक 30 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10 ते 12 या वेळात प्रवचन सत्रात प्रवचन करतील डॉक्टर श्री रणजित अप्तुरकर, मानसोपचार तज्ञ, मनोविश्लेषक, होमिओपॅथिक तज्ञ यांचं प्रवचन होणार आहे। दिनांक 30 नोव्हेंबर 2024 ला रात्री 8 वाजता हरिकीर्तन करतील हरिभक्त परायण बालकथा व्यास वेदांत महाराज शास्त्री वृंदावन। रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 ते 12 या वेळात प्रवचन करतील डॉक्टर श्री संजय अप्तुरकर, स्वव्यवस्थापन अभ्यासक तज्ञ, हवामान शास्त्रज्ञ। दिनांक 1 डिसेंबर 2024 ला रात्री 8 वाजता हरिकीर्तन करतील हरिभक्त परायण श्री डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे अकोला।
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. दिनांक 2 डिसेंबर 2024 ला श्री गणेश धर्माळे सर, मुख्याध्यापक पुसद, ग्रामगीताचार्य यांचं प्रवचन होईल सकाळी 10 ते 12 या वेळात. आणि रात्री 8 वाजता हरिकीर्तन करतील हरिभक्त परायण श्री पवन महाराज खोडे, इसापूर. मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 ते 12 या वेळात श्री यशवंत देशमुख सर, शिक्षक, पुसद यांचं प्रवचन होईल. आणि रात्री 8 वाजता हरिभक्त परायण श्री प्रवीण महाराज हातलेकर यांचं हरिकीर्तन होईल. दिनांक 4 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 ते 12 या वेळात प्रवचन करतील श्री रामेश्वर राऊत सर, शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, फुलसावंगी. आणि रात्री 8 ते 10 या वेळात हरिकीर्तन करतील हरिभक्त परायण श्री बाळासाहेब शिंदे महाराज, जालना. दिनांक 5 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 ते 12 या वेळात प्रवचन करतील हरिभक्त परायण श्री गजानन कवाणे महाराज, तलाठी, पुसद. आणि रात्री 8 वाजता हरिकीर्तन करतील हरिभक्त परायण कुमारी कांचनताई शेळके, अमडापूर. शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 ला काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 या वेळात करतील हरिभक्त परायण श्री व्यसनमुक्ती सम्राट मधुकर बाबा खोडे महाराज, इसापूर यांचं काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर लगेचच सामूहिक विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर होत आहे महाप्रसाद. कैलासवासी विश्वासराव सटवाराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाईक परिवार, फुलसावंगी यांच्यातर्फे होत आहे महाप्रसाद. तरी आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली.